नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. आपण वेगवेगळ्या चोऱ्या पाहतो, लहान मोठ्या चोऱ्या. परंतु आता वेगळ्याच चोऱ्या या जुन्नर तालुक्यामध्ये घडत आहेत. काढणीच आलेलं जे वाळं ठेवलेलं जे सोयाबीन होते शेतकऱ्याचं, तर ते काल रात्री अज्ञात चोरट्यांनी त्या सोयाबीनवर डल्ला मारलेला आहे. आणि समजा 10, 20, 50 किलो नाही तर तब्बल 1 टन सोयाबीन रातोरात लंपास करण्यात आलेलं आहे. आता माझ्या पाठीमागं जे शेतकरी आहे हे खिल्लारवाडी गावचे, म्हणजे खिल्लारवाडीचे आहेत, एकनाथवाडीचे सॉरी. आणि त्यांचं नाव आहे सुदर्शन रामचंद्र मनसुख, वय वर्ष 41. नमस्कार. परत नाव सांगा. माझे नाव सुदर्शन रामचंद्र मनसुख, राहणार एकनाथवाडी. आता हे पाठीमागं नंदनवन नावाचं घर दिसतंय, हे आमच्या चुलत्यांचं आहे. मी इथं शेती करतो त्यांची मक्त्याने. अर्धलिनी. हो, अर्धलेणी. चुलते इथं राहतात का? नाही, ते मुंबईला असतात आणि त्यांची शेती माझ्याकडे असते करायला. किती जमीन आहे त्यांची? त्यांची 8 एकर आहे आणि सोयाबीन साधारण 10 एकरचं मी काढून ठेवलेलं, वाळत घातलेलं आहे. म्हणजे त्यांच्या 8 एकरमध्ये सोयाबीन केलं ना, अजून 2 एकर मधलं सोयाबीन होतं. हो, तुम्हाला स्वतःची जमीन किती? आम्हाला 2 एकर आहे स्वतःची घरची. त्यात काय पोट भरतं का? नाही, मी लोकांची आपण करतो अशीच मक्त्याने अर्धलेणी. कष्ट करायचं, हो, निम्मे कष्ट. पैसे त्यांच्याकडे त्यांना. हो, मालकांना शेती करतो आपण, त्यांची लाईट बिल, काढणी, मजुरी सर्व. बर. आणि रात्री मी इथं या आणि बाराखीला. मग आता राहायला तुम्ही इथंच आहे? हो, रात्री मी झोपायला इथंच असतो, राहायला बी इथंच आहे. पण माझी जनावरं तिकडे बांधलेली असतात त्या सोयाबीनच्या पलीकडं, मग मी तिथंच झोपलेलो असतो. कांदा चाळी किती? हो, कांदा साडी त्याच्याच झोपलेलो असतो. त्यात का झोपता राखणीला? हो, राखण्यासाठी. चोऱ्या मारा होऊ नये म्हणून. हो, आता ते लोक युरिया वगैरे टाकतात ना कांद्यामध्ये, तर मग आपल्या तिथंच शेजारी झोपायचे. मग आणि- तुम्ही मग पाण्या पावसात थंडीत मध्ये त्याच्यामध्ये झोपता? हो, आता माल आपला स्वतःचा म्हणल्यावर मग राखण केलं पाहिजे. आता तुम्ही इथं एकदा बातमी बनवली होती खिलारवाडीमध्ये, हा कुणीतरी युरिया टाकला कांद्याच्या चाळीमध्ये. हा हा तेव्हापासून मग मी आपलं बाहेर झोपायला लागलो की बाबा चाळीमध्ये झोपलं तर नाही राखण तरी होईल. हा. पण रात्री गाढ झोपेत असताना काही कळालंच नाही. तरी मी एकदा जाग आली मला, पण तसं काही जाणवलं नाही. कागद उचकलेला, वाजवलेला, पण उठून पाहता असं काहीच दिसलं नाही. तुम्हाला वाटलं वाऱ्याने वगैरे ओढला हो, चोरटे पळाले. तर ऐका 10 एकरचे सोयाबीन इथं तुम्ही वाळायला टाकले होते. हो, आता हे किती असतील? हे साधारण 12 टन सोयाबीन आहे माझं हे. आम्ही मोजले, मशीनीने केले ना, हा. तर आपल्याला साधारण 100-110 पोती झालेली आहे. आणि हे सगळं सोयाबीन इथं वाळत घातलं? हो, वाळत घातलेलं. आता ह्या बघा, हा कोपरा ह्या इथून तर असा इथपर्यंत भरत नेलेला आहे पूर्ण. आणि सोयाबीन मी रात्री 4:30ला उठून चेक करत असतो हे रात्रीच्या बघा, आधी. तुम्ही इथं झोपले, तुम्हाला जाणवलं काहीतरी होते, पण काय आवाज न आल्यामुळे तुम्ही परत झोपले. हो, परत झोपलो. मग आता हे जे दिसतंय, ऐका, हा. इथून हे भरून नेले. हो, हे भरून नेले बघा इथून इथपर्यंत. ह्या साधारण ह्या इथून तर माझं सोयाबीन इथपर्यंत एवढं जवळजवळ इथून होतं का सोयाबीन? गोळा केलेलं त्यांनी नाही का इथून? इथून असं गोळा करीत भरत नेले. हो, आता चोरटे मी रात्री 4:30ला उठून अंदाज आला की सोयाबीन आपलं गेलेलं आहे. तर मी उठून माग चेक करीत गेलो त्यांचा, कुठून वाहिले. तर मला इथून त्यांनी वाहिलेलं दिसलं, माझ्या वावरातून वल्ले पाय आहेत त्यांचे. चला बरं बघू किती जणांचे पाय आहेत, कळतंय का काय? हा, 5-6 जण होते. 5-6 जण. हो, 5-6 जण. आणि चोरून नेलं 1 टन. हो, त्यांनी काय एका वेळी नसेल नेलं ना? नाही, एका वेळेसच आता 5-6 जण असेल तर गोण्या भरून त्यांनी चोरी करून मग घेऊन एक व्यक्ती किती किलो, 60-70 किलो हो, नेत असेल ना, हो. एवढं लांब न्यायचं तर. रस्त्याला वाहून रस्त्याला वाहिले वरती जवळजवळ. हे बघा, इथं सोयाबीन पडलेलं आहे बघा. हा, हे बघा बघा, दाखवा. हे बघा, सोयाबीन इथं पडले. अजून तुम्हाला पुढे जायला दाखवतो. हा. खूप सोयाबीन पडले. त्याच्यात पण सगळे पायी आहेत. याच्यात पण सोयाबीन. पायाला गाळाला. हा, आता ते जड असल्यामुळं ते पाय नाही, ते उरतला गेला. येतानी पण इकडूनच आलेले आहेत आणि त्यांच्या पायाला चिखल लागल्यामुळं आवाज नाही यावं म्हणून, आणि पायाला लागलेलं सोयाबीन बरोबर त्याच्यामध्ये अडकलेलं आहे बघा. पाणी कधी भरलं इथं काय कालच भरलं. कांद्याचं रोप कांद्याचं रोप आपलं पहिलं पहिलं टाकले. पहिलं जळून गेलं, त्याच्यामुळे आता आपण परत काल नवीन टाकले. तुम्ही दोघं मिळून हे आपलं कष्ट करून करता, जेवढं भेटेल तेवढं, अर्ध तुमचं अर्ध मालकाचं. थांबा मला येऊ दे तिकडं. इथं तर काय सोयाबीन पडलेलं दिसत नाही. पडलंय का? हा, हाय 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 हा बघा. हाय हाय हाय. पुढे जास्त आहे इथं. इथं मग जसं जसं आपण पुढे जाऊ ना, हा. बांधा तसं पूर्ण जास्त आहे. सपाट करून टाकले, या बांधावरून ये जा करून. हा बघा, इथून जाऊन येऊन त्यांनी सगळं सपाट केलेलं आहे. अच्छा, गवत सगळं खाली हो. सपाट झाले. इथं बाकी
एक मिनिट मला येऊ दे तिकडं. हे बघा इथं या रस्त्याने असं वर नेलंय तर इथून साधारण त्यांनी 200-300 फुटापर्यंत खांद्यावर वाहिलेले आहे. हे बघा हे सोयाबीन खाली पडले, अजून तिथं खूप आहे म्हणजे पुढं. ते आणीत होते असं थोडं थोडं आणायचे इथं ठेवायचे. हो, आणि इथून खांद्यावर 2 जण व्हायला सेपरेट, असं माझं गणित आहे. कारण की एकाला तर काही एकटा घेऊन नाही जाणार, कमीत कमी 5-6 जण खांद्यावर टाकून घेऊन गेलेले आहेत त्यांनी. इकडं साईडला काढून पहिलं, नंतर इथून वाहिलं. थोडं थोडं इथं आणलं हा, आणि मग इथं झालेलं गेलं. आता वरती काय रोड आहे काय? वरती त्या बघा त्या आंब्यापाशी तिथं रस्ता आहे दाखवा वतळगापाशी. जरा तो आंबा तर दिले ना आंबे. हो, मग तिथपर्यंत पाऊलेत आता वावरामध्ये. बरंच कसरत केली हमली त्यांनी. हा, मग आता त्याला काय फुकट खायचंय म्हणले हो काही हा. करतील. आता ते काय आलंय इथं रस्त्याच्या कडेला असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची रोज नजर असते तिथे. आणि जे असे काय जे महाभाग आहेत चोरटे, ज्यांना फुकट खायची सवय लागलेली आहे, ते असंच करणार वाटतं त्याचं, नाही का? हा ना. बरं, हे शेतकऱ्याच्या हो गेलेत कुठून? इथं दिसतंय का सोयाबीन पडलेलं सांडलेलं? इथं खाली दिसतंय कुठं? हो आहे, तुम्हाला परत पुढे दाखवतो ना खाली पडलेले. हे वावर तुम्हीच करा घेतले का? नाही, हे हे दुसरंच आहे. हे इकडं नाही. ही वावर तुम्ही करताय. इकडे दाखवा ही ना. हो, हे अशी तिकडं तो लाईट लावलेली आहे ना मी घरावरती, हा तर त्याचा उजेड इथपर्यंत येतो म्हणून ते तिकडून नाही आले, ते अंधारातून इकडे आले. हा, कोणी दिसू नये हो. किंवा सीसीटीव्ही मध्ये येऊ नये. हे बघा, आता या इथून थोडं तिथं गेले. आता इथं नाही बसून त्यांनी रात्री मला त्यांचा एक टी-शर्ट पण सापडला. मी तो हा हे बघ सोयाबीन इथं सांडलेलं आहे. अजून आहे खूप आहे. भरपूर आहे. बरंच कसरत केली न काय. विश्वास नाही बसणार, पण आम्ही या विश्वास नाही बसणार याच्यावर. पण आम्ही सकाळी उठून आहे ना चेक केले पोरांसहित सगळ्यांनी, त्यांना की कुठल्या रोडनी त्यांनी नेले. आणि रोडलाच भाऊ झोपलेला आहे त्या बाराकीत. थांबा येऊ दे इथं. इथं पण खूप सोयाबीन सांडलेलं आहे. एवढं त्यांना चालत त्यांनी इथं आलं, पण त्यांना बांधले. थांबवलंय हा बघा त्यांनी, दोरी थांबवलेलं. पण आहे. इथं त्यांनी बाचकी बांधली. ते इथून परत ह्या वावरातून सरळ तिकडे चिंचेकडे गेले ते. तो रस्ता आहे यातळगाव तो शिबाकापर्यंत, तो आंबेगाव तालुक्यात जातो, हा आपल्याकडे जुन्नर तालुक्यात जातो. तर इथून त्यांनी खांद्यावर वाहून तिथं मोटरसायकल उभी करून तिच्यावर टाकून बाचके घेऊन गेले. इकडं पण सांडलेलं. मोटरसायकल नेले कसं काय तुम्ही सांगू शकता? कारण की गाडीचे खूप वन आहेत, मोटरसायकल उभी केली कमी कमी 3-4 गाड्यांचे आहेत ना, असे साईडला लावलेले आणि फरकलेले वन आहेत गाड्यांचे. इथून गेलेत काही. हो, चालत जाऊ काय तुम्ही. हा दिसतंय ना सोयाबीनचे दाणे सर दिसतंय. हे बघा, हे पाय तुडत हा, म्हणजे त्यांचे पाय. इथून बघा या वावरात. हे वावर तुमच्याकडेच आहे ना करायला? हो, हे सगळी याच्यात वावर सोयाबीन केलं होतं ना. नाही, याच्यात कांद्याचं रोप होतं. तिकडे मळ्यामध्ये आमच्याकडे अजून आहेत वावर, हा, त्यांच्यात मग सोयाबीन केलं होतं. याच्यात आम्ही कांद्याचं रोप टाकलेलं, पण त्याला पिळ पाडला. तुमचं काय नाव आहे? प्रियंका सुदर्शन मनसू, त्यांच्या तुम्ही मिसेस. हा बघा, हे सगळे त्यांचे पाय आहेत. आहे दिसते तुडून चालले. हो, कारण की हे बघा सोयाबीन पण आहे. हा आहे ना सोयाबीन. हे बघा तिकडून पण काही जण आहेत. हे इथून अरे ते 1-2 नसतील, ते मला वाटतं 7-8 जणांचे तरी हा हो, का- 7-8 कार्यक्रम जण असणार. असणार आहेत. जास्त आता आपण लेटेस्ट रोट मारलेले आहे. हे पाय बघा, इकडे पाय बघा आणि तिकडे पाय बघा. हे बघा हा. तिकडं पण दिसतात, इथं जास्त दिसतात, इथं पण दिसतायत. हा. अजून काही लोक इकडून पण चालत गेले दिसतात. हा. आता आम्ही सकाळी जाऊन कंप्लेंट करून आलोय त्यांची. 4:30 ला आम्हाला पकडून ही गेलेले वावर पाय. रोटरायची होती, पण पंचनामा करायला ते येणार आहेत, त्याच्यामुळे आम्ही थांबून ठेवले. पंचनामावाले बोलले होते संध्याकाळपर्यंत येतो, नाही तर उद्या सकाळी येतो. तर नंतर त्यांनी आम्हाला 4चा टाइम दिलेला आहे, तर 4 वाजेपर्यंत येतो म्हणून. असं काय पोलीस कमी आहेत काय तिथं? ते नाही मला माहिती, पण आम्ही ना रात्री नाईट ड्युटीला होतो. तसं ते भालेराव म्हणून आहेत साहेब कोणतरी, तर ते बोलले, म्हणजे त्यांच्या बरोबर नाही चर्चा झाली, फोनवर चर्चा झाली, तर ते बोलले की आम्ही संध्याकाळपर्यंत येऊन जातो तुमच्याकडे. हे काय सगळं तुडा झाली. हा. हो, ही सगळी तुडव. आपण एकदाच रोटर हे गेलेत कोणत्या दिशेने? हे बघा हे काय इथे. हे इथून वरती कोपऱ्यात निघालेले असे असे निघाले ते नाही, सगळे. चिंचेपासून चढलेत, तिथं समोर कोपऱ्यात चढलेत, आणि तिथं मुरीवरती आहे ना त्यांनी गाड्या लावल्या होत्या, तिथं सोयाबीन सांडले, तिथं सगळे किती गाडीचे मोटरसायकल असतील? अंदाजे 5-6 तरी हे काय, असावं. इथं तर भरपूर सांडले. हो, 5-6 मोटरसायकल असावत. आहे ना दिसतंय ना. हे काय हे बघा. आणि ते टी शर्ट कुठे? टी शर्ट घरापाशी ठेवले आम्ही. ते कुठं सापडलं? तिथं ते त्या- तिथं आता हा आपण मग आपण पाहिलं. ते खडकापाशी का? हो, त्या खडकापाशी सापडलं. तर मी ते याच्यावर टाकलंय ग्रुपवर, जेवढे हम्म. आपल्या गावातील ग्रुप आहे. हे तुमच्याकडेच आहे ना करायला? हो, हो, इथपर्यंत आपल्याकडे हा, आहे. इथं.
आता त्या बघा घरावर पण लाईट आहे, घराच्या साईडनी चौकून लाईट आहेत, म्हणून त्यांनी घराच्या इथून डेअरिंग न करता इकडनं गाजरी गवताच्या पलीकडून आलेले आहेत. त्यांनी पूर्ण मला हे बांध तर सगळं हे केलंय चालून चालून. हा ते मला वाटतं ते एका दिवसात नाही झालेलं एक साधारण. इकडे ना काय काय म्हणणं आहे तुमचं? मला तर वाटतं ते असं एका दिवशी चोरी नाही केलेली त्यांनी. एक माझ्या मते असा प्लॅन केला असावा का जेणेकरून इथं कोण असतं कोण नसतं अशा थोडक्यात हिशोबाने. पाळत ठेवून काम एका केलेलं आहे. दिवसामध्ये म्हणजे तुमचं काय म्हणायचंय ते नीट सांगा बरं. मला असं म्हणायचं आता सोयाबीन माझं कमी म्हणजे आज एक गोंड चोरली दुसऱ्या नाही 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 तसं नाही नाही. असं नाही, पाळत ठेवून काम हा, केलेलं आहे हा, त्यांनी असं असं. म्हणजे आता मी सोयाबीन वाळवते 8 दिवस झाले बाहेर आहे माझं 8-10 8 दिवस तुम्ही वाळवते हे पाहिले त्यांनी. हो पाहिले. आता रस्त्याच्या कडेला येता जाता दिसतंय. इथून पायीच नेले का? हो पाळत ठेवून किल्ला कार्यक्रम आहे. हो. आता इथं रस्ता आहे तर तिथं पण खूप सांडलेलं आहे सोयाबीन. रस्ता डांबरी आहे का? हो हो, हे का इथं सांडले सोयाबीन? हम्म. कोणत्या दिशेने गेले असावीत काय सांगता अंदाज माहिती का? अंदाजे गाडीच्या आता टायरच्या नक्षीच्या दिशा तर इकडे दिसतात. इकडच वळलेलं दिसतंय. हो पूर्वेला त्या डांबरीवरती काय कळणार नाही. नाही. आम्ही ज्या वेळेस कंप्लेंट करायला गेलेलो ना, तर ते साहेब आम्हाला विचारलं त्यांनी, तुम्ही पाहिलं का? तर आम्ही त्यांना सांगितलं आम्ही पाहिलं असतं तर आम्ही तुमच्यापर्यंत आलोच नसतं ना, आम्ही त्या चोरांना तिथेच धरलं असतं म्हणून. हम्म, हम्म, हम्म. हे आणि मग सांडलं. त्याच्यानंतर त्यांनी कंप्लेंट रितसर करून घेतली आपली लोक. एक मिनिट. इथून पण पाय वाहिली. हो इथून पण पाय वाहिली आहे. इथं वरती मोरीवर जाऊन त्यांनी अख्ख्या भरली. चढावर आणलंय हे सोयाबीन. त्यांनी असं नाही का थोडं थोडं 20-25 किलो एक मिनिट इकडे ना. त्यांनी असं थोडं 20-25 किलोचा माना घेऊन मोटरसायकलचे आले. इथून टायरच. हो का? हा टायर मोटरसायकल. हो इथून अजून इतर गाड्या गेलेल्या तर नाहीच आहे. एवढं कोणी हा काय रहदारीचा रस्ता नाही ना. इथं हे खडी टाकलेली आहे ना, इथं जो पार्किंगला येणार ना, सकाळी आले तेव्हा मोठ्या गाडीचं ऊन होतं का? नव्हतं तिथं छोट्या गाडीचा झोन होता आणि साईडला अशा गाड्या स्टँडला लावलेल्या उभ्या होत्या म्हणजे असं लावलेल्या स्टँडच्या खुणा होत्या. पण मला सांगा हा रस्ता कुठे जातो? माळून गेली. माळून माळुंगे गेला. पडवळला जातो. मग आधी मध्ये गाव सांगा. इथं फुलेवाडी आहे. हा. त्याच्यानंतर इकडे चासकर माळ आहे पुढं, फुलेवाडीच्या पुढं. आणि इकडे आपण गेल्यानंतर जुन्नरकडे गेल्यानंतर काचळवाडी लागते खाली. पाण्याची टाकी आहे ना, इथून पुढे मेन गाव कुठे माळुंगे सीसीटीव्ही पडवळ. असतील? इथून राईटला गेले ना या मंदिरापासून की माळुंगे पडवळ, इथून लेफ्टला गेले की आपलं सावरगाव लागतं परत. हा, आणि इकडे गेले की आपलं परत आंबेगाव तालुक्याची ही वेशच आहे. जे 2 मंदिर आहेत सीसीटीव्ही आहे का इथं कुठं? वेताळबाबाच्या मंदिराजवळ आहे. हा? वेताळबाबा मंदिरापाशी सीसीटीव्ही आहेत, तर ते पोलीस आम्हाला बोलले तुम्ही सीसीटीव्ही वगैरे चेक करायचं मग यायचं कंप्लेंट करायला. कोण म्हणले ते? ते पोलीस बोलले. मग ते काय करणार? आता ना आम्हाला काय माहित नाही एवढं. नाव माहिती का? बॅज नाव नाही. कपडे नाही, घातले आम्ही होते नाही का वाचलं. हो पोलिसांची? कपडे घातलेली. पण ते मला बोलले मग तुम्ही सीसीटीव्ही वगैरे चेक करायचं आणि तुम्ही डायरेक्ट इकडे आले. नाव सांगा ना. नाव नाव नाही पाहिलं आम्ही एवढं. सकाळी कसं का माणूस जरा तंदरलेले. किती वाजता गेले हो तुम्ही? आम्ही सकाळी 9:30-9:10 दरम्यान तिथं होतो. आम्ही पहाटे 5 वाजल्यापासून माझी 2 मुलं आणि आम्ही दोघं 5 वाजल्यापासून फिरत होतो सगळीकडे. कुठं बाकी टाकलेत का कुठं काय? पोलीस स्टेशनला ज्यावेळी तुम्ही तिथं ते म्हणले का तुम्ही का नाही सीसीटीव्ही पाहिलं ते किती वाजता झालं विषय? तो 10-10:15 दरम्यान झाला. आता एवढं सकाळी उठून कोणाकडे आता मंदिरं बंद असतात लोकांची घरं बंद. बरं म्हणजे तुमचं म्हणणं पुढे सीसीटीव्ही असेल त्यामध्ये आलं असेल. हो हा, त्याच्यामध्ये असेल. इथं ते पुढे गेलं का परत वरती वळाल्याच्या नंतर शिबाका ढाबा म्हणून आहे, तिथं पण सीसीटीव्ही आहे. आम्ही त्यांच्याकडे गेलेलो पण ते बोलले थोड्या वेळाने या. इतक्या सकाळी कोण देणार ना आपल्याला फोटो जे असले तरी त्यांच्याकडे. सकाळी लोक उठली नव्हती तोच आम्ही मग फिरत आता ही होतो. फिर्याद किती वाजता दाखल केली? आम्ही 10-10:15 9:30-10 आम्ही तिथं होतो. अजून पंचनामा करायला कुणी झालं नाही. नाही अजून नाही. आम्हाला ते बोलले होते संध्याकाळपर्यंत येतो. तर त्यांना म्हणलं तुम्ही कारण का लवकर या लोकांची वावरं तयार करायची परत ते इकडे तिकडे पाऊल खुणा वगैरे काय असतील तर ते तुम्हाला चेक करता येईल नाही का पंचनाम्यामध्ये का बाबा इकडनं नेलंय तिकडनं नेलंय. अजून आले नाही. नाही तर आम्ही त्यांना 12 वाजता फोन केला. 12 वाजता आम्ही घरी आल्याच्या नंतर आम्ही संध्याताई भगत त्यांना फोन केला मी स्वतः. तर त्या बोलल्या मला नंबर द्या. मग मी त्यांना नंबर व्हॉट्सअप केला तर त्या बोलल्या मी मुंबईला मी करते फोन. त्यांनी फोन करून भालेराव साहेबांना फोन केला. त्यांच्यानंतर भालेराव साहेबांनी सांगितलं त्यांना का मी 4 वाजेपर्यंत जातो. असं. आता किती वाजले? नाही सव्वा पाहिजे. तीन झाले. बाळा किती वाजले? सव्वा 2:15 वाजले. बघ अजून तासभर वाट. मग आता काय मग रोटरायचंय ना वावर? हो आम्हाला रोटरीचे पण आता परत दुसरं निशाणी नुकसान जातील व्हायचं. म्हणून आम्ही ठेवले तसंच. आणि आता ते सोयाबीन पण भरायला पाहिजे की नाही आता रोज तर त्याचं राखण करत बसायला आता चोरट्यांना एक तर नाही का माहिती झालेली आहे का इथं. थोडं नाही बरं आता- 1000 किलोचं सोयाबीन आहे.
त्याच्यामुळं आता किती आता परत मोजावं लागेल आता ते. आता 10,000 किलो होतं ना म्हणले तुम्ही. हो 10 टन पैकी 1 टन गायब झालं. 1 टन गायब झाले सर. आम्ही त्या संध्याताई भगतला असं म्हणलं सकाळी 12 वाजता फोन केला ना, मी सांगितलं त्यांना का ते जे पंचनामा करायला येणार ते बोलले संध्याकाळपर्यंत येतो, नाही तर उद्या सकाळी येतो. तर मग आम्ही हे बाकीचं सोयाबीन आहे ते असंच बाहेर ठेवायचं का? रात्री परत कोण त्याला जबाबदार राहणार रात्री नेलं तर? मग त्यांनी त्यांना फोन केला तर ते बोलले 4 वाजेपर्यंत येतो म्हणून. आता आम्ही 4 वाजेपर्यंत वाट पाहणार आहे फक्त. नाही आल्यावर मग नाही आल्यावर काय आम्ही आमची वावरं तयार करून घेणार. आता काय पोलिसांना पण त्याची खबरदारी नसेल घ्यायची तर. त्यांना काय सिरियसनेस नाही अजिबात. आता हे सीसीटीव्ही वगैरे चेक करायचं हे काम त्यांचं आहे, तर ते आम्हाला बोलतात तर तुम्ही का नाही चेक केलं म्हणून. मग त्यांनी चेक करायला पाहिजे ना येऊन हे सीसीटीव्ही जिथं जिथं आहेत ते उलट आम्हाला उलटे प्रश्न विचारत राहतात तिथं कसं गेल्याच्या होतं, नंतर. जर थोडं असेल 200-300 किलो 400 किलो तर माणूस म्हणते जाऊ द्या मरू द्या किंवा काय नेलं असेल कोणी, तर हे जास्त प्रमाणात चोरी झालेली आहे ना. मालक काय तुमच्याकडून तर काय करणार नाही, कमी माल घेणार नाही अर्धा तो त्याचा हिस्सा घेणार. मालकांना काही घेणं देणं नसतं ना, असं मालक कशाला कमी घेणार. नाही नाही, समाजाचीच रीती काय हो तुमची मालक risk त्यांचं आहे. त्यांना देणंच आहे ना आपल्याला पण. ते कधी म्हणणार आहे ना, आपण आपलं देणंच आहे त्यांना, त्याच्यामुळे आपण काही बोलूच शकत नाही त्यांना. हे काय त्यांच्या जबाबदारीवर तर नाही आपण बाहेर ठेवलेलं ना. मग आता काय करायचं? आता काय माझं तेच म्हणणं होतं की पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिल्यानंतर काय कुठं सुगावा लागतोय, चोर पकडले जातील किंवा काय अशी अपेक्षा आहे, बाकी काय. आमचं म्हणणं एवढंच होतं का त्यांनी लगेच तातडीने येऊन पंचनामा करून सीसीटीव्ही जे आहेत ते चेक करायला पाहिजे होते लगेच. किंवा मला कोणी माल विकला गेलाय की काय याची चौकशी झाली पाहिजे होती. मग आता सापडायला वाटतं का तुम्हाला या आरोपी? काय मला तर आतापर्यंत असं वाटत नाही की सकाळपासून एवढा वेळ गेलेला आहे. आता कसं होतं, शेतकऱ्याचं थोडं नुकसान झालं काय नाही का, गरिबाला थोडं मिळालं तरी माणसाला समाधान वाटतं की नाही. आता आपण काय मोठं कुठं सर्व्हिसला नाही आहे की किंवा काय नाही का आपल्याला खूप पैसे मिळतात असं काय नाही. एक तर शेतीची तुम्ही पाहिली कशी कंडिशन आहे. पाण्याने माझं साधारण 40-50 किलो रोप पावसाने गेलं, दुसरं टाकलंय आता. आता यांच्या बोलण्यावरून तुम्हाला जाणवतं का ते करून निघणार, पाऊण तासांनी पोहोचणार, पोलीस स्टेशनला येणार, मग येणार, मग हे खरंच आरोपी पकडतील असं वाटतं का? तर नाही, ते एवढे त्यांची मला तर खात्री नाही वाटत की का ज्याप्रमाणे मी सकाळी उठून माझं काम केलं की मला कंप्लेंट द्यायची होती मला सकाळच्या पारी जेणेकरून चोर कुठं विकतात का काय माल नेऊन त्याची एक यांनी तपास केला असता तर सकाळी सकाळी तर माझ्या मते ते पकडले गेले असते. आम्ही सकाळी घरातला स्वयंपाक वगैरे ठेवून 2 जण सकाळी गेलो मुलं तिकडं. माझी शाळेत माझी नाही मुलं शाळेत नाही गेली. आज माझी मुलं 12 वाजेपर्यंत उपाशी आम्ही राहिली पोलीस तरी यांना स्टेशनला- त्याचं काहीच गांभीर्य नाही. त्यांनी यायलाच पाहिजे होतं सकाळी 10 वाजता आम्ही तिथं पोहोचलेलो आता म्हणलं. आपण पण आलो तिथं तो पाय तोडवीत मग आता ते कायच करणार चौकशी? लवकर आले असते तर झालं असतं. हो त्यांनी लवकर त्यांना आम्ही सकाळी तेच बोललो तुम्ही आमच्या नाही, सोबत त्याचं चला ना दुसरं म्हणून. कोणाला तरी पाठवून वगैरे तरी चौकशी करून तर जायला पाहिजे होतं असं माझं म्हणणं होतं त्यांनी. की कारण की कोणताही शेतकरी असू द्या त्याचं नुकसान झालं तर त्याला त्याचं थोडंसं आम्ही सकाळपासून जेवण नाही केलं कारण की आम्हाला थोडी तळतळ वाटली की बाबा आपलं एवढं खूप नुकसान झालं. माझी पोरं आज माझे काम करतात किंवा माझी मंडळी असेल, आम्ही मशनीवाला पग, सोयाबीन कापणारा पग, पावसा पाण्याचं झाकून ठेव उघड. तुम्ही तर पाहिले यंदा किती खूप पाऊस होता. एवढे सगळे रखड काढून जर असं आणि चोऱ्या माऱ्यांचं प्रमाण जर वाढत असेल तर त्याचा काही याच्यावर काहीतरी पायबंद करायला पाहिजे. आज आम्हाला यांनी 5 वाजता फोन केला का आपलं सोयाबीन चोरीला गेले. माझी पोरं जनावरांचं वाघाचं भीती न करता का direct तुम्ही बाहेर उपाशी आली. ठेवली पोरं? मग आता आम्ही तिथं- दोघं कंप्लेंट करायला गेलतो ना पोलीस स्टेशनला जुन्नरला, म्हणून पोरं उपाशी आम्ही राहिली. सकाळी दूध काढले, दूध मग घातले. आता ते ठीक आहे, आता ते काय नाही पोलिसांची तिकडनं चूक आल्यावर नाही मी केलं पण त्यांनी जेवले मग 12 वाजेपर्यंत. त्यांचा जीव किती आहे आणि 12 वाजेपर्यंत की आता पोरं पोलिसांची उपाशी चूक आहे का ताई? नाही, आपण पण आम्ही माझं काय गेलो ना, म्हणणं मग निदान, राहिली. लवकर त्यांनी कंप्लेंट पाहिजे. हा म्हणजे फास्ट कारवाई करायला पाहिजे. जर तुमचीच उलटी चौकशी, हो तुम्ही काय केलं, तुम्ही जागले नाही का, तुम्ही पाहिलं नाही का? जागले असं नाही काही. जागले त्यांचं नाही. म्हणणं असं की तुम्ही येताना सीसीटीव्ही चेक करायला पाहिजे. म्हणलं आता सीसीटीव्ही एवढ्या सकाळी आता आम्ही घरून तुमच्या इथं समजा जर 8 वाजता निघालो असेल तर 9 वाजता पोहोचणार. 1 तास तरी मला लागणार जायला यायला की नाही? तुम्ही ठीक आहे, लवकर काय का हरकत नाही घरात ठेवलं, तुम्ही पाहिलं का कोण आता होतं ते, त्याच्यात असं कसं बोलत होतं? राहिले ते आम्हाला. म्हणजे ते घरात का नाही आणून ठेवलं? हो आता सोयाबीन घरात तर का नाही वाळायलाच आणून पाहिजे ठेवलं. की नाही घरात कसं काय? म्हणजे 10,000 किलो सकाळी व्हायचं वतायचं आणि आधी का नाही संध्याकाळी आणून परत ठेवलं आणून असं ठेवायचं. त्यांचं म्हणणं असेल. पण माझी पोरं सकाळी 5 वाजता यांनी मला फोन केल्याच्या नंतर वाघाची भीती न बाळगता आम्ही चौघही रात्रात फिरत होतो 5 वाजल्यापासून. हे सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आहे. कुणाच्या मोठ्याच्या घरी जर अशी चोरी झाली तर पोलीस काय सगळे मोठमोठे अधिकारी लगेच 2 मिनिटांमध्ये तिथे येतात, लगेच श्वान पथक वगैरे हे आणतात. परंतु ह्या ज्या बुरट्या चोऱ्या पोलिसांना असं वाटत असेल का चला 40-50 हजार रुपयाचं हे केलं कुठं काय विषय आहे. त्यांच्या लेखी त्या पैशाला किंमत नसेल, परंतु ह्या अर्धेलीनी शेती करणाऱ्या यांना
तिथे 40,000 किंवा 50,000 रुपये ही खूप मोठी रक्कम आहे. आणि हा माणूस त्याच्यामध्ये त्याचं कुणी कांद्यामध्ये औषध टाकू नये, कुणी त्याच्यामध्ये कुणी आपलं चुरू नये म्हणून हा माणूस कुठं झोपतोय दररोज? कांद्याच्या चाळीमध्ये, विचूकाट्यामध्ये. आणि त्याची समजा चोरी झाल्याच्या नंतर तो तिथं पोलीस स्टेशनला जातोय, तर त्याला असं विचारणा केली जाते का मग तुम्ही घरात का नाही ठेवलं, तुम्ही आरोपी पाहिले का? बरं ठीक आहे, पाहिले का, तो त्यांचा प्रॉपर विषय असेल. बरं CCTV मग check तुम्ही केले. CCTV का नाही चेक केले? म्हणजे हे मग तुम्ही पोलिसांनी करायचं काय? का बघ तिथं खुर्च्यावर बसायचं का फक्त? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मग तपासच जर मग यांनी करायचं तर मग पोलिसांची गरज काय? हे जे प्रभारी अधिकारी साहेब आहेत, अवचर साहेब, जरा पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांची वर्तणूक सर्वसामान्यांना समाधानकारक वाटेल, काहीतरी आशा विश्वास वाटेल अशी असायला पाहिजे. खरं तर आपण याच्यामध्ये कंट्रोल ठेवावा. आणि जर हे असं हे असे लोक आता हाताचे बसलेत, आता कधी पंचनामा होणार? आता त्याचे जर पायाचे ठसे जर यांना आता रोटरचे वावर नाही केलं तर मग काय खायचं, हा प्रश्न आहे. अजून तुमचे पोलीस इथे येते नाही चौकशी करायला, साधा पंचनामा करायला. खरं तर ही खेदाची बाब आहे. तर पोलिसांनी मला असं वाटतंय का करतील याच्यामध्ये, बघू काय करतायत. कारण की एक बुरटी चोरी नाही, मोठी चोरी आहे, 8-10 जण आहेत. उद्या जर ह्या चोऱ्यांकडे जर आपण पोलिसांनी जर असं दुर्लक्ष केलं, यांचं धाडस वाढल. ते घरात घुसून एखाद्याला मारून टाकतील, सोनं नाणं चोरून नेतील. आणि या घटना अशाच होतात. मला जाग आलती 1:30 वाजता, पण मी कानुसा घेतल्यानंतर असं वाटलं नको जायला, कारण की वाघाची भीती आहे किंवा नाही का बाहेर जनावर फिरतात किंवा समजा जास्त माणूस. 10-15 दिवसापूर्वी आमच्या इथं खिल्लारवाडीमध्ये चोरी झाली, त्याच्यानंतर इथं गाडवाडीकडून इकडून येऊन असे इथं माझे ते चोर सापडले का ते चोरी झाली? ते पण नाही सापडले. माझे ते चुलत दीर आहेत, त्यांनी पण तिकडं कंप्लेंट केली, पण कुठं गेली कंप्लेंट? जुन्नरलाच केली. चोरीची? हो, चोरी झाली. त्यांच्या इथं चोरी नाही झाली, फक्त तिथं गेलेले त्यांनी पाहिल्याच्या नंतर त्यांची डेअरिंग पण नाही झाली बाहेर येण्यासाठी. पाहूया आता जुन्नर पोलीस काय कारवाई करत आहेत ते. पाहत राहा जुन्नर टाइम्स, एकनाथवाडी, तालुका जुन्नर, सावरगाव. मला काय म्हणायचं होतं, पोलीस डिपार्टमेंटला इतकं डिपार्टमेंट आहे, एक जण रात्री नाईट ड्युटी करून जर घरी आलाय आणि त्याच्याने पंचनामा करायला नसेल जावं, तर दुसरा पण आहे ना तिथं. काही एक डिपार्टमेंट मध्ये एकच जण नव्हता ना, मग त्यांनी दुसरा माणूस पाठवायलाच पाहिजे होता लगेच डिपार्टमेंट वाल्यांनी. पंचनामा केला पाहिजे होता घाई की बाबा यांचं एवढं नुकसान झालं. तुम्ही नाराज आहे पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल? बरोबर आहे ना. मग आता सकाळपासून जर आम्हाला 10 जण विचारतात, अरे काय झालं काय झालं, चोरी झाली, तू कंप्लीट केली, मग काय कोणी आलं की नाही बाबा, पंचनामा वगैरे झाला की नाही? कोण नाही आलं ना कोणाचं? नाही. आम्हाला लोक डायरेक्ट बोलली पोलीस कंप्लेंट करून काही होणारच नाही, कारण की लोकांना पण माहिती आहे, थोडक्यात असलं ना शेतकरी गरीबाचा आहे ना, कुणीच उलगाडा करत नाहीये, मोठ्यांचा लगेच होतो. सगळे सकाळपासून बरेच जण आम्हाला बोलले तुम्ही कंप्लेंट करून काय होणार आहे, तरी पण आम्ही आमच्या मनाची कल्पना काढण्यासाठी कंप्लेंट केली सकाळी जाऊन, पण अजून कुणीच आलेलं नाहीये. आता ते बोलले 4 वाजता, ते 4 वाजता नाही आले तर मी परत एक फोन करणार आणि त्यांना विचारणार तुम्ही नक्की येणार आहात का नाही, नसल तर आम्ही आमची परत कामं complaint. करायला सुरुवात करणार. परत कंप्लेंट करायला येऊन तिथं जर आपलं ते आपल्याला विचारतच नाही, नुसतं आपण जायचं तिथं कंप्लेंट करायची, लिहायचं आणि घरी यायचं, त्याला काय अर्थच नाहीये ना. त्यांनी हालचाल केली पाहिजे पटापट. जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये चोऱ्यांचा जर इतिहास पाहिला तर आता मला हे केलं तर उगाच विनाकारण काय होईल, त्यांना राग येईल. इतक्या चोऱ्या किती घडल्यात आणि त्याचे उघडकीस किती आले त्याची जरा टॅली त्यांची जरा करावा येत्या 4-5 वर्षामध्ये, म्हणजे त्यांना त्यांचं कळलं. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बी जरा लक्ष घालावं. अवचर साहेब जरा लक्ष घाला तुम्ही. जर असेल आणि चोऱ्या उघडच होत नसतील तर मग काय उपयोग आहे? आणि आता जे काही चोऱ्या उघड होत्या ते LCB मुळे होतात, स्थानिक गुन्हे शाखेच्या याच्यामध्ये. आणि मग नंतर मग आपलं हे होतंय, मग आपलं पोलीस स्टेशन काय हे करू शकत नाही असा देखील प्रश्न निर्माण होतोय. तर बघूया आता काय करतात कारवाई, बघू. एवढ्या 1-2 दिवसामध्ये जर त्यांनी जर आरोपी नाही पकडले तर मग मी परत इथे या ठिकाणी येणार आणि यांची काय भावना आहे ती परत तुम्हाला दाखवणार. पाहत राहा जुन्नर टाइम्स, एकनाथवाडी, सावरगाव, तालुका जुन्नर.